नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का एक बार फिर गांव जाना चर्चा का विषय बना हुआ है। शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत ने निशाना साधते हुए कहा कि एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य के सबसे बड़े अस्वस्थ नेताओं में से एक हैं। इनकी नाराजगी का असली चेहरा और कारण क्या है वो पता चलना चाहिए। ते डावसच आहे, तिथे बसूनच ते राज्य करतात ना, इन्व्हेस्टमेंट आणतात पक्षामध्ये, कुटुंबामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये. ते दरही त्यांचे डावच आहे. नाही, पण वेळोवेळी त्यांची जी अस्वस्थता, त्यांची बघा नाराजी दिसून येते. चर्चा बघा आहे की ते- एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा. त्यांनी खरं म्हणजे यावेळेला महाकुंभ मेळाव्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. कारण नागा साधू हा सुद्धा अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात, आपल्या तंबूत बसतात. तर जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रामध्ये या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथजींनी प्रयागराजच्या तीर्थावर काही तंबू आणि काही साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्याने तिकडे जायचं, गंगेत डुबकी घ्यायची, काही धर्मकार्य करायचं. इकडे तिकडे करण्यापेक्षा तिकडे जाऊन करावं. कोणी IIT वाला बाबा आहे, कोणी अमुक बाबा आहे, कोणी दरेवाला बाबा असेल, जा ना. मग अस्वस्थ आहेत इकडे कुठे महाराष्ट्राला कुठे त्रास देत आहे? तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर येते, लोकांच्या मुळावर येते. पुढले जितके दिवस कुंभ आहे तितके दिवस या महाराष्ट्रातील अस्वस्थ मंत्री किंवा इतर काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी. आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावला जात आहेत. जी काही नाराजी ती दूर करण्याचा एकनाथ शिंदेंना प्रयत्न काय? नाराजीचं कारण कळलं पाहिजे महाराष्ट्रात. नाराजीचं कारण कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं, हा, तर हे नाराजीचं कारण नक्की काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी काय आहे एकदा कळलं पाहिजे आम्हाला.